वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्यासोबत सगळ्यात जास्त चांगली घडलेली घटना इन माय डिप्लोमा लाईफ. तर मी जास्त टाइम नाही घालत आणि डायरेक्ट स्टोरी सांगायला सुरुवात करते. तर हे सगळं सुरू होतं 2023ला, जेव्हा मी होते माझ्या फर्स्ट इयरला. एक रँडम डे होता, रोजप्रमाणे मी कॉलेजला गेलेले होते. तर आमच्या क्लासमध्ये 3-4 मुली आल्या. त्या म्हटल्या की असा प्रोग्राम आहे, कुणाला ॲज अ व्हॉलंटियर म्हणून काम करायचं आहे का. मला काहीही माहित नव्हतं. काय म्हटलं काय चालायचं यांचं, चलू द्या. मी तर तेव्हा काही एवढं लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर मध्ये 4-5 दिवस गेले आणि आमच्या क्लासमध्ये एका मुलीने ऑलरेडी नाव दिलेलं होतं. मी 4-5 दिवस गेले मध्ये परत, आणि आमची डिपार्टमेंटची प्रेसिडेंट आली आमच्या क्लासमध्ये आणि म्हटली की तुमच्या वर्गातल्या ज्या मुलीने नाव दिलं होतं तिने ते नाव काढून टाकलेलं आहे. मी खाली बसून हा विचार करते का तिने नाव काढलं असं, काय झालं असं, लांब जायचं होतं, काय होतं असं काही पण तिचे विचार करत मी खाली बसते. आणि ती डायरेक्ट येऊन मला म्हटली संचिती तू व्हॉलंटियर व्हायचं. आता ती डायरेक्ट येऊन म्हटली मला नाही पण नाही म्हणता आलं. म्हटलं चला ठीक आहे करेन मी व्हॉलंटियरचं. तर बाहेर जाऊन मी तिला विचारलं प्रोग्राम कधी. मला प्रोग्राम कधी हे सुद्धा माहित नव्हतं. ती म्हटली होती म्हणजे काय उद्या मला काहीच माहित नाही कसं काय करायचं, मी कसं करू. मला जरा टेन्शन आलं. आता ठीक आहे शायनिंग खातं नाव दिले, आता होईन का नाही काय माहिती. तर म्हणते ठीक आहे. तर मग ती म्हटली मी तुला एक नंबर देते, तू त्यांना कॉन्टॅक्ट करते, तुला सगळं काही सांगतील. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग मी त्यांना कॉल केला. ते म्हटले मी तुला ग्रुपला ऍड करतो आणि तुला सगळी काही इन्फॉर्मेशन आहे ती सांगतो. आणि म्हटले उद्या 3 वाजता कॉलेजच्या गेटवरती जमायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. बुधवार होता, मला ते सुद्धा आठवतं. 8 मार्चचा दिवस होता, बुधवार 8 मार्च 2023. तर मग त्या दिवशी मी गेले कॉलेजला आणि मला तिथं गेले तेव्हा पण मला काहीच माहित नव्हतं की काय करायचं नेमकं. तर जो हेड होता तो आला आणि म्हटला अजून कुणाला तुमच्या हॉस्टेलमध्ये मुलींना प्रोग्राम बघायला यायचा असेल तर विचार. तर मी पोरींना पकडू म्हणते चला चला नाही का, काहीतरी असं चांगलं एवढं करतातच. तरी सुद्धा कोणी चाललं नाही त्या दिवशी. आणि मग शेवटी बसमध्ये बसलो तिकडे जायला. तर म्हटलं मला बसमध्ये बसच तोपर्यंत मला हे वाटत होतं की आम्हाला जायचं भीमाशंकरला. तर प्रोग्रामचं नाव होतं भीमाशंकर करंड, म्हणून मला असं वाटायचं की आम्हाला भीमाशंकरला जायचं. तर मग त्याच्यानंतर म्हणजे चला आता भीमाशंकरला नेतात तर पुढे नेतात, त्यांच्यासोबत जावंच लागणार आहे. तर मग गेलो. तर आम्ही गेलो मनसरमध्ये नालंदा इंग्लिश स्कूलमध्ये. म्हणजे अरे भीमाशंकरला जायचं होतं, हे काही इकडं कुठं आणले यांनी. तर तिथे सगळं आत गेल्यावरती स्कूलमध्ये म्हणजे बरेचसे जण होते, डिग्री कॉलेजचे व्हॉलंटियर आणि आमच्या कॉलेजचे व्हॉलंटियर असे बरेचसे जण होते. आत गेल्यावरती तिथे रजिस्ट्रेशन काउंटरला तिथे पोस्टर वगैरे पाहिले. मग समजलं काहीतरी डान्स प्रोग्राम आहे, डान्स सिंगिंग असं सगळं आहे. तर मग आत गेलो आणि आम्हाला एका क्लासरूममध्ये नेऊन बसवलं आणि म्हटलं इथे थांबा सर येतील तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. म्हणजे ओके. तर मग 2-3 सर आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की कोण कुठे थांबणार, कोण फ्रंट गेटला थांबणार, कोण बॅक स्टेजला थांबणार. सगळ्यांना त्यांच्या जागा नेमून दिल्या. मला भेटलं फ्रंट स्टेजला. तर फ्रंट स्टेजला मी गेले आणि बघते तो काय म्हटलं भाई हे काय केवढं मोठे हे मी आजपर्यंत म्हणजे कधी कोणता लाईव्ह शो समोरून पाहिला नव्हता. आणि एवढं मोठं स्टेज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं समोरून पाहत होते. म्हणजे कारण एवढं मोठं ह्यूज स्टेज आहे ना लोकांसाठी. मी खरं सांगते तर पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे हा. डान्स सिंगिंग, वक्तृत्व, एकपात्री नाटक हे सगळं होतं त्याच्यात. तर मग मला ते तिथं गेलं समजलं. मी होते फ्रंट स्टेजला. मी ते स्टेज बघूनच मला गरगरायला लागलं. मला कुठे आणले, कुठे रियालिटी शोमध्ये आणून ठेवले. रियालिटी शोमध्ये पण एवढं नसते. तर ठीक आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू लोक यायला लागली आणि एवढं मोठं होतं म्हणजे कोणी एवढे लोक येणार काय बघायला. आणि ते पूर्ण भरून गेलं. थोड्या टायमात अर्धा 1 तासात ते पूर्ण त्यांचं जे ग्राउंड होतं ते पूर्णपैकी भरून गेलं. आणि प्रोग्राम सुरू झाले. त्याच्यानंतर एक धडाधड काय भारी भारी प्रोग्राम होते ना, सांगू शकत नाही. सिंगिंग म्हणा, एक पात्री अभिनय म्हणा, परत अजून डान्सिंग, ग्रुप डान्सिंग, ब्लास्ट होता ब्लास्ट. तर त्या दिवशी मी सगळं पाहिलं, स्नॅप वगैरे टाकले. आणि मग ज्यांना म्हणत होते ना चला त्यांना ते स्नॅप गेले. आणि मग म्हटलं आता यांना कळलं मी का म्हणत होते चला चला, माझं ऐकलं नाही तर पस्तवते ह्या. तर मग ते झालं. तो दिवस झाला. रात्रीचं जेवण वगैरे असतं फक्त व्हॉलंटियर्सला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे मी त्या दिवशी पार मला रात्री 12-1 वाजता जायला, कारण लेटपर्यंत असतो तो प्रोग्राम 11 वाजेपर्यंत. तर 2 फेऱ्या आणि फायनल राऊंड असतो. तर मग 8 मार्चची पहिली फेरी होती आणि 9 मार्चला सेकंड फेरी होती. तर 9 मार्चला मग जायच्या टायमा सगळ्यांना कळलं. मग सगळे माझ्याकडे आले. बिकॉज मी हॉस्टेलमधून पहिली मुलगी होती जी गेली होती करंडला. स्वतःसाठी परमिशन काढून. परमिशन देतच नाही आमचं डिपार्टमेंटच म्हणते हॉस्टेलवाले. तर मग ते सगळं झालं. 9 मार्चला यांना कळलं की आता आपल्याला संचितीला पटवायचं आहे, आपल्याला याच्यासोबत जरा बोलणं झालंच पाहिजे, आपल्याला परमिशन भेटलीच पाहिजे, आपल्याला जायचंच आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग आले माझ्याकडं आणि म्हटलं कसं होतं, कुठं गेलते तुम्ही, एवढं भारी काय होतं. तर म्हटलं हा चला ठीक आहे तुम्ही पण येऊ शकता नाही का. आणि मग तेव्हा सगळ्या कॉलेजला असं कळलं बाकीच्या व्हॉलंटियर्सकडनं, स्नॅप तर सगळ्यात जास्त डेंजर खबरी फैलावणार आहे. तर मग ते सगळ्यांना कळलं. तर मग मला काढायची होती परमिशन हॉस्टेलसाठी. आमच्या हॉस्टेलमध्ये तेव्हा 50-60 पोरी होते, कारण तेव्हा गव्हर्नमेंट हॉस्टेल कोविड सेंटर होतं 2 वर्ष आधी, म्हणून ते काही बंदच होतं. आणि ह्या प्रोग्रामबद्दल पण काय माहित नव्हतं, कारण 3-4 वर्ष तो प्रोग्राम आधी झालेला नव्हता कोरोनामुळेच, म्हणून कुणालाच माहित नव्हतं. सिनियर्सला पण कसं विचारतो कॉलेजमध्ये गेलं हा काय होतं कॉलेजमध्ये, कोणते प्रोग्राम्स होतात असं सगळं विचारतो ना. तर तसं विचारायला आमच्याकडे सिनियर सुद्धा नव्हते, कारण त्यांनाही माहित नव्हतं. म्हणजे होते पण त्यांनाही माहित नव्हतं, कारण 3-4 वर्ष तो प्रोग्राम झालेलाच नव्हता. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या मुली म्हटल्या मग मला त्यांच्यासाठी परमिशन काढण्यात होतं. तर मग परमिशन पण काढणं सोपं नसतं आमच्या कॉलेजमध्ये, कारण रडावं लागतं तेव्हा ती परमिशन भेटते. घरी जायचं म्हणून तरी रडावं लागतं. तर ठीक आहे ते सगळं इग्नोर. तर मग परमिशन काढायला गेले. सगळ्यांची नावं वगैरे लिहिली, माझं नाव लिहिलं, माझी जबाबदारी बरं असं तसं सगळं लिहिलं. राईट बसिंग, बसमधून येणार, बसमधून परत आणून सोडणार, हे सगळं काही लिहिलं. आणि मग परमिशन काढायला गेली. मग मॅडम आमच्या तेव्हा चांगल्या होत्या त्यावेळेला मॅडम, त्यांनी परमिशन दिली पण लवकर. आणि ते म्हटलं आता जाऊन सिक्युरिटीची सांगितलं. तर ह्या सगळ्यांमध्ये मला झाला सगळ्यात जास्त उशीर. बाकीच्या व्हॉलंटियर्सची जी बस होती ती निघून गेली, मी राहिले पाठीमाग. आणि मग ती बस तर निघून गेली आणि मग मी परमिशन काढून सगळ्या मुलींसोबत आले नंतर मागणं. आणि मग मला कळलं झालं की आता काय मला व्हॉलंटियरचं कार्ड भेटणार नाही. म्हणजे इट्स ओके, आज मी मजा करून घेते, परवा भेटेल. परवा म्हणजे 1 दिवस मध्ये सुट्टी असतील, मग लास्टची फेरी असतील असं. तर मग त्या दिवशी
त्या दिवशी तर खूप जास्त मजा केली. पार नाचणं गाणं सगळं म्हणजे ना ब्लास्ट येते. मी करंट की ना असं तो हार्टमध्ये नाही, हार्टमध्ये खूप मोठी जागा आहे करंटसाठी माझ्या मनात. तर मग ते सगळं झालं आणि मग तो 9वाही दिवस संपला आणि मग लास्ट झाली अंतिम फेरीला तर इतकी गर्दी त्या दिवशी मी व्हॉलेंटियर होते. पुन्हा ते हॉस्टेलची परमिशनचं ते झालेलंच होतं 9 तारखेला. तर त्याच्यामुळे 11 मार्चला आम्हाला एवढं काही गडबड करावी नाही लागली. तर मग ते सगळं झालं आणि मग 11 मार्चला आम्ही गेलो आणि तेव्हा काय विषय झाला म्हणजे जे मागचे 2 डेज होते त्याच्यातले फक्त चांगले सांग्स घेणार होते. तर त्याच्यातले फक्त देवाची गाणी घेतली. मग तो दिवस थोडासा म्हणजे नाही कसं नाचणारा नव्हता पण खूप जास्त चांगला होता. तर इतकी गर्दी लोकांना बसायला जागा नाही, सगळ्यांची गडबड झाली, खुर्च्या हे करा ते करा सगळं चालूच होतं. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं झालं, तो दिवस झाला आणि त्या दिवशी आमच्या कॉलेजला भेटलं होतं सेकंड प्राइज म्हणजे सेकंड विजेता म्हणून एवढी मोठी ट्रॉफी होती, एवढी मोठी म्हणजे कमरे इतकी ट्रॉफी होती माहिती का ती, जी आमच्या कॉलेजला भेटलेली. आणि त्याच दिवशी एक अवॉर्ड असतो जो की विद्यार्थी प्रतिनिधीला भेटतो, तो आमच्याच कॉलेजला भेटतो. त्या दिवशी ठरवलं भाई मी जेव्हा 3rd इयरला जाणार ना मला पण हा अवॉर्ड पाहिजे म्हणजे पाहिजे, मी हेड बनणार पाहिजेच मला, असं मी त्या दिवशीच ठरवलं. कारण मी इतकी खुश होते ना ते सगळं बघून. आणि त्यांना मकरंद अनासपुरे यांच्याकडनं तो अवॉर्ड भेटला होता, सेलिब्रिटी आता शेवटच्या दिवशी. तर त्यांच्याकडनं हा अवॉर्ड भेटला होता. मी म्हटलं मला पाहिजे, मला काय नाही माहिती. आणि मग सेकंड इयरला जेव्हा गेलो सेम करंट तिथे पण मी व्हॉलेंटियर होते आणि प्राइज 3rd इयरलाच जातो स्टुडंट कोऑर्डिनेटरचा. आता 3rd इयरला पहिल्यापासूनच मग मी लांडगे आमचे सर आहेत जे भीमाशंकरचे म्हणजे हेड आहेत आमच्या कॉलेजमधनं लांडगे सर. तर त्यांच्याकडनं मी सगळं पहिल्यापासून सांगून ठेवलेलं, सर मी बघितलं काय असेल ते सगळं नाही का. सर पण म्हणते ठीक आहे. मग सगळं ग्रुप डान्स बसवणं म्हणजे मुलांना घेणं, ते परत ते गुगल फॉर्म वगैरे कुणाला सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं, कुणाला त्याच्यात तर ते सगळं मी काही केलं पहिल्यांदा. आणि मी झाले हेड स्टुडंट कोऑर्डिनेटर झाली. आणि माझ्यासोबत अजून एक मुलगा होता भाग्यदे, तो सुद्धा झाला. तर मी खूप खुश होते. आणि आमच्या हाताखाली होती 5-6 जण म्हणजे 5-6 मुली 5-6 मुले असं होतं. तो खूप खुश होते मी. आणि फर्स्ट डे होता करंटचा किती 28 जानेवारीला. तर मग 28 जानेवारीला फर्स्ट डे सगळा प्रोग्राम मस्तपैकी झाला. आम्ही हेड होते, सगळं काही सांभाळलं, सगळं चांगलं झालं. डान्स पण भरपूर. पण ते झालं आमच्या ऑडिटोरियममध्ये एवढ्यांदा जागा पुरत नाही म्हणून स्टुडंटची पण भांडणं वगैरे बाहेर होत राहते नाही का. आम्हाला जाऊ एकदा जर ऑडिटोरियम भरलं तर कोणी तिथनं बाहेर येत नाही, परत मग बाहेरच्याला आत सोडता येत नाही. तर हे सगळं पाहिलं वगैरे. आणि मग रजिस्ट्रेशन काउंटर, बॅक स्टेज सगळं पाहिलं. 9वा पण डे गेला आणि आला शेवटचा 1 फेब्रुवारीचा फायनल डे. आणि मग त्या दिवशी पण सुद्धा खूप छान झालं खूप म्हणजे. आणि तिथं आला होता आकाश ठोसर म्हणजे परशा. तर परशा हा मेन सेलिब्रिटी होता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडे गेलो आणि ते असं मंचरला लास्टची फेरी असते मंचरला. तर तिथे सगळ्यांना सांगितलं कोण फ्रंट स्टेजला कोण बॅक स्टेजला सगळं काही सांगितलेलं. आणि मी असायचे फिरतीवर म्हणजे बघायचं कोण कुठे बरोबर आहे का, जे त्याचं काम करते का, हे सगळं माझ्या हातात असायचं. आणि तिथे आला होता आकाश ठोसर आणि तो येणार तो टायमिंग म्हणजे पब्लिक होती ना सगळे म्हणजे मोठे नेते लोक तिकडे जातात ना. मग आले तर मानबिन दिला पाहिजे असं. तर मग आम्ही पण गेलो त्यांच्या मागे. आणि मग उतरला गाडीतनं घर दिसत होता, गाडीतनं उतरला आणि मग उतरले. आणि मग ते एक स्पेशल रूम होती तिथे जाऊन ते बसले. आणि मग एक परफॉर्मन्स चालू होता, तो परफॉर्मन्स झाला ते येणार होते बाहेर. आणि मग सगळे लोक जे मोठे लोक होते ते सगळ्यांनी जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढला. आणि आम्ही माझ्यासोबत अजून एक दादा होता जो की सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट केला होता, त्याचा सुद्धा नंबर आला. तर आम्ही आमचं झालेलं हा आपल्याला फोटो काढायचा, मी गेले तू गेला मी तुझा काढते असं सगळं चालू होतं आमचं. तर मग ते आम्हाला तर काही एवढं त्यांच्या बॉडीगार्ड वगैरे मध्ये काही फोटो काढून नाही दिला. आम्ही दोघं म्हणते तुला सिंगिंगचं भेटेल ना तेव्हा फोटो काढवायला, तो मला म्हणते तुला स्टुडंट कोऑर्डिनेटरचं भेटेल ना तेव्हा तू काढवायची. तर हे सगळं चालू होतं. मग प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. त्यावर्षी आमच्या कॉलेजला काही एवढे जास्त चांगले प्राइज भेटले नाही. तर मग आला जे फर्स्ट विजेते सेकंड विजेते हे सगळं होस्तोपर्यंत आम्ही स्टेजवर उभं होतो. आणि मला माहिती होतं आमचे हॉस्टेल घाण करणार म्हणजे करणार, तर म्हणूनच मी लीव काढून आले होते. तर प्रोग्राममध्ये काहीतरी शेवटचे 2-4 गाणी राहिले होते तेव्हाच आमच्या मॅडमाने सगळ्यांना उचलून बसमध्ये फेकलं. मला पण आमची मॅडम म्हणते चल संचिती म्हणजे नाही मॅडम मी लिव्हवर आहे म्हणजे लिव्हवर आहे का बरं. मग नाही तर मला पण त्यांनी उचलून बसमध्ये टाकलंच असतं आणि माझं झालं असतं सत्यानाश. म्हणून मी आधीच डोकं चालवलं मी लीव घेणार, मी गौरीच्या घरी राहणार, मी यांच्या नादीच नाही लागणार म्हणलं. तर ते सगळं आलं. मग स्टेजवर उभं होतो आम्ही, आमच्या बस वगैरे सगळ्या मुलींच्या पाठवल्या. त्याच्यानंतर मी एकटीच मुलगी आणि 7-8 मुलं माझ्या टीममधले. तर ते सगळे आणि मी एकटी मुलगी स्टेजवर उभं होतो. आणि आम्ही गेलो वळसे पाटलांसोबत फोटो काढायला. तर तिथे त्यांच्यासोबत फोटो काढतोय आणि आमच्या कॉलेजचं नाव घेतलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी खुर्द. म्हणजे हे काय कोणता आवड वाटल्या कॉलेजला. ते पुढे मग संचिती मंडी आणि बगड्याचा बसतो. ओही भाई माझं डोकं काय झालं माहिती त्या टायमाला मी ना ते शब्द सांगू शकत नाही तुम्हाला माझा आनंद. ते सगळं सोडून फोटो काढायचं सोडून थेट परशाकडे. तर तिथं गेलो बरं का सर बिग फॅन. तर सरांना असं म्हणजे आकाश असं केलं. तो ना असा फ्लॅशलाईट सारखा चमकत होता माहिती का चेहरा, असा खूप ब्राईट चेहरा होता त्याचा. म्हणजे किती गोरे त्यांचं हे चाललं म्हणजे त्याला बघून पाहिलं डोकं बंद पडलं होतं. मग तो आवड भेटला असा घेतला माझ्याकडे आता आहे ट्रॉफी टीम दाखवते असता. तर ते सगळं मग त्यांच्याकडून ट्रॉफी घेतली. इतकी खुश मी बॅक्स म्हणजे तिथं मागं येऊन नाचतच होते. सगळी माझ्या बघते अरे काय चाललं मला माझी टीम म्हणते अरे हो भेटलाय शांत बस माहित होतं तुला भेटणार आहे. पण तो आनंद ना आउट ऑफ द लेवल होता माझ्यासाठी मी खरं सांगते. आणि त्याच्यानंतर परत आमच्या कॉलेजचं नाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी करतो म्हणजे आता कोणता भेटलाय. तर तो होता उत्कृष्ट विद्यालय म्हणजे हा उत्कृष्ट शिस्तप्रिय विद्यालयाचा आवड होता. आणि तो सुद्धा मी आणि माझी टीमच घ्यायला गेलो. तेव्हा परत मी पुढे मी एकटी मुलगी आणि बाकीचे सगळे मुले मीच घेतलं होतं आवड. ते माझ्या शेजारी उभे होते. तर तेव्हा पण दोन्ही आवड घेऊन नाचायला लागले की बास. आणि कारण उत्कृष्ट विद्यालयाचा आवड आमच्या कॉलेजला एवढ्या 15 वर्षात कधीच भेटला नव्हता. करंटला मला असं वाटतं 13-14-15 वर्ष झाले. तर एवढ्या 15 वर्षात कधीच भेटला नव्हता. मी असताना तो भेटला ते मला खूप जास्त आनंद झाला.
तर करंडक ही माझ्या आयुष्यातली खूप खूप जास्त स्पेशल गोष्ट आहे, कारण मला तो अवॉर्ड भेटला. मी सांगू शकत नाही किती खुश होते ना, म्हणजे शब्दात सांगणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. आणि माझ्या फ्रेंड्स सुद्धा तेव्हा खूप जास्त खुश होत्या. आणि कुणाला म्हणजे जे करंडक ऑर्गनाईज करतात किंवा त्यांची हेल्प करतात त्यांना माहित नसेल की कुणीतरी असं आहे जे करंडकला एवढं चांगलं समजतं, म्हणजे सगळी चांगली समजतात. तो माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल करंडक. तर 3 वर्ष मी फुल एन्जॉय केलं करंडकमध्ये. पण आता करता येईल का नाही करता येणार हे सांगता येणार नाही, पण मी नक्कीच पुढच्या वर्षी जायचा प्रयत्न करेन. तर करंडक हे म्हणजे आता येणाऱ्या 2026 मध्ये जानेवारी महिन्यातच होईल. तर मी प्रयत्न करेन, मी तिथे जाऊन स्वतः ब्लॉग काढेल आणि तो टाकेल. तर थँक्यू सो मच करंडक टीम की तुम्ही मला या लायक समजलं, मला ते ट्रॉफी दिली होती. आणि हा होता माझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल डे 1 फेब्रुवारी. कारण मला असं वाटतं 15-20 दिवसांपासून प्रयत्न करत होते ॲज अ बेस्ट कोऑर्डिनेटर बनण्यासाठी, आणि ते मला भेटलं सुद्धा. कारण तर मग थँक्यू सो मच. आणि ही आहे ती ट्रॉफी जी मला भेटलेली, खूप सुंदर आहे. तुझं ना खूप जास्त प्रेम आहे माझं करंडकवरती. तर मग जर कुणी माझा जर आता तिथे असलेल्या म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला असलेल्या कोणत्या स्टुडंटने ब्लॉग पाहिला तर नक्की तुम्ही ह्या वर्षी व्हॉलंटियर बना, म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी, आणि पार्टिसिपेट सुद्धा करा. आणि माझ्या बेस्ट विशेष तुमच्यासोबत राहतील. आणि हीच स्टोरी मला तुम्हाला सांगायची होती. सो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, मी तुमच्यासोबत काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत आहे, तुम्ही हे सुद्धा नक्की पहा.